तुमचं नाव मी सांगा. मिसेस सुरेखा पवार. काय सांगाल महिला दिनानिमित्त तुम्ही? महिला दिनानिमित्त महिलांना म्हणजे त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. कुठलं ते कार्य करत असतील किंवा एखादा बिझनेस करत असतील तर त्यांचा सत्कार झाला पाहिजे. त्यांना म्हणजे प्रोत्साहन दिलं पाहिजे किंवा त्यांना एखादं अनुदान दिलं पाहिजे. घरातल्यांचा पण सपोर्ट मिळाला पाहिजे. सरकारकडून काय अपेक्षा आहे, काय अनुदान भेटायला पाहिजे महिलांना? सरकारकडून म्हणजे ज्या गरीब महिला आहे, ज्यांना घरातून म्हणजे करू शकत नाही समजा एखादा बिझनेस वगैरे, तर त्यांना सरकारने अनुदान दिलं पाहिजे. आणि सामाजिक जे समाज असतो समाजातून पण त्यांना म्हणजे मदत मिळाली पाहिजे. कुठल्या क्षेत्रात जास्त पुढाकार घेतला पाहिजे महिलांनी? महिलांनी राजकारणात पुढाकार घेतला पाहिजे. कारण की जर महिला राजकारणामध्ये असल्या तर जो स्त्रियांवर किंवा समाजावर अन्याय होतो तो होणार नाही. बरोबर. बोला ताई तुम्ही. तुमचं नाव सांगा. पुष्पा धनवे. काय सांगाल महिला दिनानिमित्त? महिला अशाच आता महिलांचं कार्य पाहून खूप छान वाटते. आता बरेच उंच पदावर महिला गेलेल्या आहेत आणि गोरगरीब ज्या आहेत महिला त्यांनाही समाजातून मदत मिळावी हीच माझी इच्छा आहे. धन्यवाद. बोला ताई. मी भारती शिरोरे. महिला दिनाच्या दिवशी मी महिलांनाच सांगू इच्छिते की त्यांनीच सक्षम व्हावं. आपण डिपेंडंट राहतो. पहिल्यापासून महिला ज्या आहेत त्यांना दुर्बल समजून आता सबलीकरण झालेलं आहे, परंतु त्यांनी खऱ्या अर्थाने सबल झालं पाहिजे. की सबल होण्यासाठी त्यांनी शारीरिक कुवत पण आपली वाढवली पाहिजे, शारीरिक ताकद वाढवली पाहिजे आणि त्याचबरोबर येणाऱ्या संकटांना मात करण्यासाठी स्वतः आतून त्यांनी प्रेरणा जागृत केली पाहिजे. सगळ्या महिलांनी स्वतःला अबला समजून किंवा खोटेपणाला बळी पडून आपण म्हणजे दुर्बल आहोत हे सिद्ध करायचं नाही, तर आम्ही पण सबल आहोत. आणि त्यासाठी मग राजकीय क्षेत्र असो, सामाजिक क्षेत्र असो, सांस्कृतिक क्षेत्र असो, कोणत्याही क्षेत्रात त्यांनी सक्रिय सहभाग घ्यावा आणि सक्रियतेने तिथे कार्य करून त्या ठिकाणी त्यांनी सबल होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तुमचं नाव सांगितलं? हो, भारती शिरोळे. मला एवढंच सांगायचंय, यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता. ज्या ठिकाणी स्त्रीचा सन्मान होतो तिथे देव रमतो, तिथे संस्कृती उभी राहते. नांगराचा फाळ या गझल संग्रहाचं प्रकाशन होतं. काय सांगाल सर, काय आनंद व्यक्त करताय आज प्रकाशन झालं? नांगराचा फाळ हे खूप दिवसापासून मनामध्ये खंत होती की आपण एखादा गझल संग्रह, कविता संग्रह काढू शकलो नाही. ही आमची नोकरीच अशी आहे की आम्हाला वेळ देता येत नाही. पण खरं म्हणजे कोरोनाचा काळ आला आणि अनेक गझलकार त्यातून निर्माण झाले, कवी निर्माण झाले. या कोरोनामुळे कोणाचा फायदा झाला, कोणाचा तोटाही झाला. बरोबर. किती वर्षाचा संघर्ष आपलं? या पुस्तकाला मी कमीत कमी कोरोनापासून मी जास्त पाठीमागे लागलो. त्याच्या आधी मी कविता करत होतो. छोटीशी कविताचं एक कडवं वगैरे छोटं मी आता गझल म्हणू शकतो. मला माझ्याच वारसांना माझाच भार होतो, माझ्याच वारसांना माझाच भार होतो, भर पौर्णिमेस जेव्हा अंधार फार होतो, क्या बात. भर पौर्णिमेस जेव्हा अंधार फार होतो. अजून एखादी? मग पाहून म्हणावं लागेल. हो का?